तर मंडळी, एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे तुम्हाला, की आमची जेव्हा 90चं काळ चालू होता, म्हणजे आम्ही 90मध्ये बालपणात होतो त्यावेळेचं, की त्यावेळी कसं असायचं की आम्हाला आमचं सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या आई करायची. म्हणजे आम्हाला सकाळी उठल्यापासून ते उठवायची आई, अंघोळ घालायची, परत आम्हाला शाळेला सोडायची, आम्हाला जेवायला द्यायची, संध्याकाळी शाळेतनं आणायची, रात्री अपरात्री आम्हाला कधी बरं नसेल तर स्वतः उठायची, आमचं औषध पाणी करायची, परत उठून स्वतः डोक्यावर पट्ट्या ठेवायची. ह्यात आम्हाला बाबांची एकसुद्धा आठवण आठवत नाही. आईच्या आठवणी सगळ्या आठवतात, पण बाबाची एकसुद्धा आठवत नाही, कारण बाबा दिवसभर काम करायचे. आणि एक त्या काळी कसं असायचं की जास्त बायकोसोबत जे नवरे होते ते बोलायचे नाहीत, तेवढं बोलणं असायचं. त्यावेळी स्त्रीला म्हणजे मानसिक आधारसुद्धा मिळत नव्हता, असं असायचं त्या काळात परिस्थिती. पण काळ बदलला आणि आता अशा बाबांचा काळ आला आहे, जे स्वतः रात्री अपरात्री जेव्हा बाळ जागं होते तेव्हा ते स्वतः उठतात, त्याचं डायपर बदलतात, त्याला औषध पाणी करतात बरं नसेल तर, त्याचं सगळं करतात. आपल्या बायकोची शक्य तितक्या मार्गाने ते काळजी घेतात, तिला मानसिक आधार देतात, आपल्या मुलांची काळजी घेतात. म्हणजे तुम्हाला जे 90चे नवरे मिळालेत ना, त्यामुळं तुमचं हे भाग्य समजा की आम्ही तुम्हाला मिळाले. आणि आत्ताच्या बायकांना मला एक सांगणं आहे की ज्यांच्या ज्यांच्या नशिबात असे नवरे आहेत त्यांनी तुमचं भाग्य समजा, तुम्हाला असे नवरे मिळाले.